मुलांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येते। आपल्यासोबत काही मुलं आणि या ठिकाणी मुली आंदोलनाची भूमिका मांडण्यासाठी आहेत। काय सांगशील, मोठ्या प्रमाणामध्ये मुलं या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि आंदोलन होत आहे। म्हणजे खरं तर आंदोलन आम्ही कुठल्या पक्षासाठी आलेलो नाही, आम्ही आमच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आलो। इथं आता पाऊस चाललाय तरी पण पोरं थांबले ती, का तर शिक्षणासाठी थांबले ती। आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधानांनी दिलाच पाहिजे, राजीनामा दिलाच पाहिजे। आणि जर सरकार जर आम्हाला कॉकरोच म्हणत असेल तर आहोत आम्ही कॉकरोच, आम्ही हे सुद्धा मान्य करतो की आम्ही कॉकरोच आहे। पण आमच्या ज्या मागण्या आहेत, म्हणतात की भारत हा लोकशाही देश आहे, मग लोकशाहीचा देश आहे तर शिक्षण मंत्री कुणामुळे चालतो? शिक्षणामुळे चालतो। जर शिक्षणाचा जर अधिकार आम्हाला नसेल तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे ना। मग म्हणजे ते आंदोलन आहे ते पूर्ण शांततेत आहे, शांततेत आणि संविधानाचा मान राखून ते आंदोलन केलेलं आहे। त्यात कोणत्याही पक्षाचं नाहीये आणि ते फक्त कॉकरोच पार्टीने केले का तर न्यायासाठी केले तर अभिजित तिथं करायला लागलाय आणि त्यांना लाठीचार्ज करणं हे एकदम चुकीचं आहे कारण त्यांनी कोणतेही नियम हे केलेले नाहीयेत, ते नियमाच्या अनुसार आंदोलन करायला लागले। मग नियमाच्या अनुसार आंदोलन करत असताना ह्यांना मारलं का जातंय? का मारलं जाते हा एक प्रश्न निर्माण होतोय ना आत्ताच्या आंदोलनामध्ये सगळेजण तुम्ही सहभागी झालेला आहात। आंदोलनातल्या प्रमुख मागण्या काय आहेत तुमच्या? आमच्या मागण्या फक्त याच आहेत की धर्मेंद्र प्रधान यांनी रेजिग्नेशन दिलं पाहिजे। हे सोडून आपले पंतप्रधान सगळे मार्ग अवलंबत आहेत, जसं त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आता एस्टॅब्लिश केला असं त्यांनी सांगितलंय, पण त्याचा उपयोग काय होणार आहे की तुम्ही पुरावे गोळा करताय, तुम्ही जेलमध्ये टाकलेत लोक। अरे पण एखादा समजा मी एक उदाहरण देते, एखादा धरण भरलं की बंद कर अशी एखादी जबाबदारी दूर एखाद्या माणसाला तिथं बसवलंय आणि त्याची झोप लागली आणि ते धरण फुटलं तर आपण त्या माणसाला तिथनं बदलणारच ना। म्हणजे तसंच जर का पेपर लीक झालाय तर त्यांना जरी फोडला नसला तरी जबाबदारी त्या धर्मेंद्र प्रधान यांची आहे, त्यांची आहे, तर त्यांचा राजीनामा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि ती आम्हाला पूर्ण करण्यासाठी जर रस्त्यावर उतरावं लागतंय आणि आम्हाला स्वतःला कॉकरोच म्हणून घ्यावं लागतंय तर आम्हाला हे सांगायचंय की अणुबॉम्ब जरी पडला तरी कॉकरोचाची जात झुरळाची जात ही मरत नाही। म्हणजे पक्षासाठी आंदोलन केली तर तुम्ही मान्य करताय, पण पोरांच्या शिक्षणासाठी आंदोलन केली की मान्य करत नाही, म्हणजे हा कोणता न्याय आहे मग तुमचा? आणि फक्त हा एकच मुद्दा नाहीये, तर आजकाल आपण बघतोय की किती रेप केसेस वाढलेत। रेप केस मधले तुम्ही काय जस्टिस दिलंय, किती लोकांना जस्टिस दिलंय? आता हे कुणालाच नवीन नाहीये की कितीतरी लोक रेपिस्ट आहेत, त्यांच्यावरती गुन्हे सिद्ध झालेत, नाही झालेत, तो झाला ज्युडिशरीचा भाग। पण कितीतरी लोकांना उघड्या डोळ्यांनी त्या लोकांना माहिती की असे चुकीचे नेते, भ्रष्ट नेते तुम्ही पक्षात घेऊन ठेवलेत। तुम्ही म्हणताय की लोकशाहीचं राज्य आहे, पण दिसताना तर सगळी डिक्टेटरशिपच दिसते ना। मला वाटतं डेमोक्रेसी आणि डिक्टेटरशिपचा स्पेलिंग मध्येच दोघांची मिस्टेक आहे, म्हणून अजून सरकारला कळत नाहीये की डिक्टेटरशिप काय आणि डेमोक्रेसी काय आहे। तुमच्या हातामध्ये बोर्ड आहे जाहीर निषेध आणि विद्यार्थ्यांना आतंकवादी बोलणाऱ्या त्यांचा जाहीर निषेध असं तुम्ही म्हणताय। आपल्या सांगली जिल्ह्याचे जे आमदार म्हणतात सदाभाऊ खोत, आम्ही अपेक्षा जास्त ठेवलेल्या आहेत आणि जे स्वतः आंदोलनाच्या जीवावर हे झालेत, म्हणजे त्यांनी स्वतः आंदोलन करून इथपर्यंत आले, ते आज म्हणायला लागलेत की आंदोलन करणाऱ्यांना आतंकवादी बोलायला लागले। जर विद्यार्थी आतंकवादी आहेत तर तुम्ही कोण आहात? तुम्ही सुद्धा आंदोलनाच्या जीवावरच इथपर्यंत आलाय। आणि मगाशी पण मी भाषणात जो मुद्दा मांडला, जर आम्ही आतंकवादी आहे तर आमच्या बरोबर इथं जमलेली हजारो लोक आतंकवादी आहेत। एवढी आतंकवादी जर बॉर्डर क्रॉस करून आत येतात तर होम मिनिस्टर काय करतात? म्हणजे तुम्ही बोलताना पण तुमचं अनएज्युकेशन, तुम्ही किती अनएज्युकेटेड आहे हे तुम्ही दाखवताय की तुम्ही हक्क मागणाऱ्या लोकांना आतंकवादी म्हणताय। जंतर-मंतरमध्ये त्यांनी कोणतेही नियम मोडलेले नाहीत। जरी त्यांना मारहाण झाली असली तिथे इतके विद्यार्थी आहेत, प्रत्येकाने एक एक दगड जरून मारला असता तरी तिथे पोलीस राहिले नसते, पण त्यांनी त्यांचं हे सोडलेलं नाहीये। मग हे एवढं सरकारला समजलं पाहिजे ना। तर नक्कीच आपण बघतोय की वाळवा तालुक्यातले बहुतांश विद्यार्थी या उरून ईश्वरपूर या ठिकाणी जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या समर्थनामध्ये या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत।